इथं बसलेल्यापैकी कोण मोबाईल नंबर वापरत नाही त्यांनी हात वर करा. एकही हात वर आला नाही, म्हणजे सगळे मोबाईल नंबर वापरत आहेत. तर मोबाईल नंबर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे आणि तो मोबाईल नंबर आपण रँडम घेतलेला असतो. म्हणजे डॉक्टर आले त्याच्या सभेला आणि कलाकार आले म्हणून सांगतो की मेडिकलमध्ये जाऊन घेतलेले औषधं आणि डॉक्टरांना दाखवून घेतलेल्या औषधात जो फरक आहे, किंवा चष्म्याच्या दुकानातून घेतलेला चष्मा आणि डोळ्याच्या डॉक्टरला दाखवून घेतलेला चष्मा, यात जो फरक आहे तोच फरक तुम्ही कुठल्या तरी दुकानात जाता, एक मोबाईल नंबर घेता आणि तुम्ही तो वापरायला सुरुवात करता. त्यापेक्षा एक्सपर्टकडून घेतलेला जर नंबर असेल तर तो काय जादू करू शकतो ह्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे. ऐकायला आवडेल सगळ्यांना? असं ऐकायला आवडेल? आपला मोबाईल नंबरमध्ये काय काय असं सांगू मी, जे शक्य आहे चार चौघात सांगणं ते सांगतो. जसं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारवर ग्रहांचा प्रभाव आहे अनादी काळापासून. सोमवारचं आधीचं नाव शशिवार होतं. शशी म्हणजे चंद्र. मंगळवार, बुधवार प्रत्येक ग्रहांचं रिप्रेझेंटेशन करतो. तसं प्रत्येक अंक सुद्धा ग्रहांचं रिप्रेझेंटेशन करतो. एक म्हणजे सूर्य, दोन म्हणजे चंद्र, तीन गुरु, चार राहू, पाच बुध, सहा शुक्र, सात केतू, आठ शनी, नऊ मंगळ आणि शून्य म्हणजे ब्रह्मांड. आता आपण शून्यापासून सुरुवात करूया. आज मला काही मान्यवर भेटले. एका मान्यवरांच्या मोबाईलमध्ये शून्य जास्त आहेत. ज्यांच्या मोबाईलमध्ये शून्य जास्त आहेत, पोटेन्शियल खूप आहे पण रिझल्ट उशिरा येतात. म्हणजे तुम्ही मला सकाळी प्रेमाने घरी बोलावलं, सर ब्रेकफास्टला या, आणि तुम्ही मला ब्रेकफास्ट 9चा 9:30ला दिला चालेल, तुम्ही 9:30चा 12:30ला दिला तर नाही जमणार. तुमच्या जीवनामध्ये जर उशिरा रिझल्ट यावे वाटत असतील तर शून्य मोबाईलमध्ये नसावा, शेवटी तर नसावाच. पीपीटी दाखवता येईल प्लीज. तर मी शेरो शायरीचा चाहता आहे, निवेदक आहे. मी गझलकार नाही आहे पण संकलन माझ्याकडे खूप चांगलं आहे. माझे आवडते शायर गुलजार साहेबांच्या एका शायरीने आजची सुरुवात करूया. जिंदगी किस्मत से चलती है साहब, जिंदगी किस्मत से चलती है साहब, दिमाग से चलती तो बिरबल बादशाह होता. म्हणजे माझा मोबाईल नंबरचं किस्मत कुठेतरी अटॅच होणार आहे. आपण पुढे पाहूया. माझ्याबद्दल निवेदिकांनी खूप सुंदर परिचय करून दिला. मी दुसऱ्या पिढीचा अभ्यासक आहे आणि मी पूर्ण वेळ सकाळी 6 ते रात्री 11 हेच काम करतोय. मला आवड एवढी आहे की माझ्या शास्त्रामध्ये कुठलेही गंडे दोरे अंधश्रद्धाला नाही, फक्त विज्ञानाला महत्त्व आहे, म्हणून मी हे करतोय. पुढे जाऊया. मी हे का करतोय? साहजिकच त्यातलं एक ठोस कारण आहे, ताकाला जाऊन भांडण न लपवणं, म्हणजे मला पैसे मिळतात म्हणून करतोय. त्याच्यापेक्षा जास्त काय आहे तर मी जेव्हा पाहिलं की काही लोक बौद्धिक क्षमता आणि योग्यता ॲव्हरेज असताना करोडपती होत आहेत आणि काही लोकांची योग्यता असताना ते सरपटत आहेत. असं का होत असेल याचं उत्तर मला वारंवार शोधल्यावर मिळालं की तुमच्या अंककुंडलीमध्ये 3 अंक नसेल किंवा तो बाधित झाला असेल तर तुम्हाला गुरु बाधित झाला की संकट आणि संघर्ष थांबत नाहीत. तुमचा राहू बाधित झाला की तुम्हाला शारीरिक अंगमेहनतीचे कामं करायचा कंटाळा येतो. तुमचा बुध बाधित झाला की शिक्षणामध्ये अडथळा येतो. तुमचा शुक्र बाधित झाला की लक्झरी मिळण्यामध्ये, प्रेम रोमांस मिळण्यामध्ये अडचण येतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला लक्षात आलं की छोटे छोटे उपाय करून, जसं चष्मा लावून एखाद्याला छान वाचता येतं, विटामिन डेफिशियन्सीवर गोळ्या घेऊन त्याची अंगात पुन्हा ताकद येऊ शकते, तसं जर आपण ग्रहांची उपासना विशिष्ट लोकांनी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. या अभ्यासातून मी याच्याकडे वळलो आणि मला लक्षात आलं की रोज उपाय करणं शक्य नाही आहे, तर मोबाईल नंबर जर तसा घेतला तर तो अंक तुम्हाला नेहमीच साथ देणार आहे. तर पुढे जाऊया. मी कोणकोणत्या सेवा देतो? मी बऱ्याच काही करतो, पण आज फक्त आपण मोबाईल नंबरवर बोलणार आहोत. कारण तुमच्याकडे जे कुपन आले तर तुमचा ते कुपन तुमच्या अंकतारकेशी तुमचा मोबाईल नंबर मॅच होतोय का, आणि तो तुमच्या कामाच्या पद्धतीशी मॅच होतोय का, त्याच्यामध्ये शत्रू अंक किती आहेत, मित्र अंक किती आहेत, हे पाहण्यासाठी, कारण हे खूप मोठी व्याप्ती असलेलं आहे आणि सरांनी उदार अंतकरणाने मला 10 मिनिट दिले. त्या 10 मिनिटात मला हे सगळं सांगायचं आहे. आपण जास्तीत जास्त मोबाईल नंबरवरच करूया. तशा मी बऱ्याच सेवा देतो. मी गाडी नंबर देतो, व्यवसायाचं नाव, नूतन बालकाचे नामकरण, विवाह गुणमेलन, खूप 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 आहे, खूप वास्ट आहे. जसं ॲलोपॅथी, होमिओपॅथी तसं आहे, तसं आमच्याकडे पारंपरिक ज्योतिष आहे,
पारंपरिक ज्योतिष आहे, न्यूमरॉलॉजी आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण पुढे जाऊया. ह्याचा काय फायदा झाला हे केदार साखरे आहेत, आमचे सहकारी आहेत. बॉक्सर केमिकल कन्स्ट्रक्शन कंपनी यांची साताऱ्याला आहे. माझ्या प्रेमाखातर त्यांनी 2 नंबर घेतले आणि ते वापरलेच नाही, असं लोक अनेकदा करतात. म्हणजे जिमला जातात आणि जिमचे पैसे भरतात आणि जातच नाही. आणि नंतर त्यांनी SB अकाउंटला लावल्यावर त्यांच्या लक्षात आलं की माझी सेव्हिंग वाढतीये. मग त्यांनी मला एके दिवशी बोलावून कंपनीचे 16 नंबर बदलले आणि त्यांचा टर्नओव्हर 1.5 कोटी, 8 कोटी, 12 कोटी, आता 18 कोटीवर गेलाय. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. अजून एक पाहूया आपण. हे सचिन आणि ममता नेऊरगावकर आहेत, हे माझे सहकारी आहेत. हे प्राणिक हिलिंगमध्ये काम करतात. डिस्टन्स एनर्जी असं त्याचं नाव आहे. तर याच्यामध्ये त्यांची एक फर्म होती आणि दे आर स्ट्रगलिंग टू मॅच 20 लाख रुपीज टर्नओव्हर. माझ्या सेवा घेतल्यानंतर त्यांच्या आता 3 फर्म झाल्यात आणि तिन्ही फर्म 20 लाखला रीच झाल्या. कारण आमच्या व्यवसायात 20 लाख झाले की GST अट्रॅक्ट होतो आणि नको ते बाळणपण म्हणून आम्ही दुसरी फर्म काढतो. तसं यांनी 3 फर्म काढल्या. साहजिकच ह्या दोघांनाही त्याचा फायदा झाला. कारण आपल्या नंबरमध्ये जर त्या गोष्टी असतील, आता डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, केटरिंग आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये 2 आणि 5 असायलाच पाहिजे. 2 हा चंद्र आहे, 5 हा बुध आहे. बघा, 2 हा चंद्र म्हणजे आई आहे आणि 5 हा बुध म्हणजे राजकुमार आहे. आई आणि बाळाचं जे नातं असतं, आता तुम्ही पाहालच, आता ज्या माता मुलाला सोडायला येतात, मला मम्मा पाहिजे, मला मम्मा पाहिजे, पोरांचा अट्टहास तेच असते. शाळेतून आलेला मुलगा, बाप तिथं टेबलवर खुर्चीवर बसलेला असतो पेपर वाचत, तो धाडकन येतो आज आणि आई कुठे विचारतो, बाप आहे त्याला कळत नाही, आधी आई विचारतो. तर 2 आणि 5 केटरिंगवाले, डॉक्टर, वैद्य, ज्यांना ब्रँड व्हावं, ज्यांना नाव व्हावं असं वाटत असेल, त्यांच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. 6 आणि 7 कलाकारांच्या मोबाईलमध्ये असायला पाहिजे. ज्यांची कलेला वाव मिळावा असं वाटत असेल त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. फॅमिली बॉन्डिंग वाढण्यासाठी पाहिजे. 1 आणि 5 पैशासाठी पाहिजे. आता 3 आणि 5 असेल तर खर्च वाढतात. आजच्या एका मान्यवराच्या मोबाईलमध्ये 3 आणि 5 आहे. खर्च वाढतात, पैसा पण येतो पण खर्च वाढतात. खर्च वाढला की उत्पन्न आणि खर्चाची ताळमेळ बसत नाही. 1 आणि 2 सेव्हिंग देतो, पण 2 आणि 1 खर्च देतो. कारण 2 चंद्र आहे, 1 रवी आहे. पुरुषांनी कमवावं, स्त्रीनी खर्च करावा, हा नियम आहे. पण तुम्ही आधी क्रेडिट कार्डने स्वाईप करत बसाल आणि नंतर हप्ते भराल तर अवघड होतं. 10,000 क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांचे जीवनामध्ये सर्वे केला, त्यातले 9,999 लोक क्रेडिट कार्डच्या ट्रॅपला कंटाळलेत. त्याचं कारण आहे की आधी खर्च करायचा नंतर उत्पन्न करायचं, ही चुकीची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं तेच करायला पाहिजे. आधी उत्पन्न करा, नंतर खर्च करा. त्यामुळे 3 आणि 5, 2 आणि 1 मोबाईलमध्ये नसावा. पुढे जाऊया. पिराकी पाटील आमचे सहकारी आहेत, कोल्हापूरचे आहेत. त्यांच्या केमिकल कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत 2. ऑर्डर आली तर माणसं नसायची, माणसं आली तर ऑर्डर नसायची, असं सगळं ताळमेळ यांचं चालू होतं. आणि जेव्हा मी त्यांना सेवा दिली, काही उपाय सांगितले, तेव्हा त्यांना बऱ्यापैकी फरक झाला आणि दोन्ही कंपन्या स्मूथ चालू आहेत आणि दोघींचे टर्नओव्हर आता खूप बऱ्यापैकी चालू झालं आहे. पुढे जाऊया. सुहास फडणीस आमच्या एका सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाच्या एका संस्थेचा मी सभासद आहे. त्या संस्थेचे हे सगळ्यात मोठे पदाधिकारी आहेत. पूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि कर्नाटक याचे ते प्रमुख आहेत. त्यांना मी त्यांच्या व्यवसायासाठी, हे रिअल इस्टेटमध्ये काम करतात, सेकंड होम देणे, पटाया, थायलंड इथे त्यांना ते घरं विकतात, फ्लॅट विकतात. काही ना काही अर्थात रिअल इस्टेटमध्ये काम करणारे काही पालक इथे असतील तर रिअल इस्टेटमध्ये टर्नआउट खूप कमी आहे. क्लायंट खूप कमी येतात आणि खरेदी विक्री खूप कमी होते. आलेला घास जातो. आपले हे दुकानदारासारखं नाही आहे, त्यांना खूप अडचणी येतात. यांना बऱ्यापैकी त्याच्यातून फायदा झाला. मी आता डॉक्टरांना बोलत असताना म्हणलं की तुमच्या मोबाईलमध्ये 3-3 8 कुणाच्या मोबाईलमध्ये काढा. त्यांच्याकडे बरीच लिस्ट निघाली. कारण साहजिकच आहे, श्रीमंत माणसांची ओळखी त्यांच्या जास्त आहेत. ज्यांच्याकडे स्थावर मालमत्ता जास्त आहे त्यांच्या मोबाईलमध्ये 3-3 8 हमखास असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या जीवनात स्थावर मालमत्ता जास्त यावी, स्थावर मालमत्ता कळाली ना, फ्लॅट, प्लॉट, अमुक तमुक, तर 3-3 8 तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. तर हे शास्त्र आहे. शेवटी तुम्ही चांगला चष्मा घेतल्यावर दिसणार आहे, एवढं शास्त्र आहे. पुढे जाऊया. यादी खूप मोठी आहे. माझा एक सुंदरसा साधासा प्रयत्न आहे की तुम्ही सध्या वापरत असलेले नंबर हा जर रँडम असेल, बघा आपण प्रत्येक गोष्ट स्पेशलाइज शिवून घेतो, डॉक्टरांना दाखवतो, व्यवस्थित घेतलेली औषधं बरोबर आहेत का पाहतो आणि नंबर मात्र आपण रँडम घेतलेला आहे. आपली सही सुद्धा रँडमच आहे. 10वीला केलेली सही आळोखे बिळोखे पिळोखे देत आपण करत असतो. आपला मोबाईल नंबर आपल्या जागी काम करतो.
आपलं रिप्रेझेंटेशन करतो तर तो कसा असायला पाहिजे, तर तो जर योग्य असेल, तुम्ही ज्याच्याकडे तुमच्या कलेक्शनला पाठवताय तो माणूस जर योग्य असेल तर तो तुम्हाला कलेक्शन देईल. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्याला तुम्ही पाठवताय, तुम्ही डायल केल्यानंतर तुम्ही जात नाही, तुमचा नंबर जातो आणि तो नंबर तुमच्या नावाशी अटॅच केलेला असतो. जर तुम्ही योग्य नंबर दिला, मला आठवण कराल, बोलायची जास्त सवय, फक्त आठवण कराल. हां, अजून 2 मिनिट का लास्ट 1 मिनिट? लास्ट 1 मिनिट. व्हेरी गुड, मला माहिती आहे. तर यादी खूप मोठी आहे, पुढे जाऊया. तुमच्या जीवनात यातले कुठलीही अडचण येत असेल, पैसे टिकत नाहीत, कामगार मिळत नाहीत, व्यवसायात वाढ करायची आहे, कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, ब्रँड तयार करायचा आहे, तर त्यासाठी या पृथ्वी तलावर सध्या तरी एकमेव माणूस आहे, तो म्हणजे मी. तुम्ही मला संपर्क करू शकता. पुढे जाऊया. धन्यवाद. तुमच्याकडे एक कुपन आलेलं आहे पांढऱ्या रंगाचं, तुम्ही ते भरून देऊ शकता. त्याची फीस फक्त 96 रुपीज आहे. त्याच्यावर QR कोड आहे, तुम्ही ते देऊ शकता. इथं असलेल्या आमच्या व्हॉलेंटिअरला दिलात तर आज संध्याकाळी तुम्ही जेवणाच्या आधी तुम्हाला रिपोर्ट तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला असेल. आणि आजच्या कार्यक्रमाची पुन्हा शेवट माझे आवडते गझलकार आप्पा यांच्याशी करूया. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. धन्यवाद. मी अमृतकुंभ क्लास, मिडास आणि देशपांडे परिवाराचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला तुमच्यासारख्या सुजाण पालकाशी संवाद करण्याची संधी दिली आणि एक वेगळा विषय आहे म्हणून त्यांनी मला संधी दिली. तर तुमचंही भलं व्हावं हा त्याच्या मागे उद्देश आहे. धन्यवाद. वेळेला मांडे आपण नंतर स्वागत रूपी सन्मान इथे करतोय. आणि डीजे बरोबर आपल्या टाळ्यांचा गडगडा सुद्धा हायलाइट झालाय. टाळ्यांची दाद देणं ही महत्वाची असते. आपण आपलं कर्तव्य नक्कीच पूर्ण करूया. मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूल सर्वे सर्व डिरेक्टर मनीषा देशपांडे अँड अशोक देशपांडे. थँक्यू सो मच सर. आणि यानंतर आपण